आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत. काय सांगणार उमेदच्या हजारो महिला ज्या महाराष्ट्रभरामधनं इथं आझाद मैदानावर आंदोलन करीत दाखल झाल्यात, त्यांना काल भर पावसात फुटपाथवर झोपावं लागलं. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या या उद्याच्या इलेक्शनसाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. कसं पाहता? पाहायचं काय, महाराष्ट्राने पाहायचंय मतांच्या बेरजेसाठी. बहिणींना माझी लाडकी बहीण असं म्हणत 1,500 रुपये देणारे, जेव्हा गरीबाच्या बहीण गरीबाच्या घरच्या आमच्या बहिणी आंदोलनासाठी येतात, साधे त्यांना भेटायला जात नाही. भेटायला त्यांना काही तुमच्याकडनं पैसे नको आहेत. प्रत्येक जण तुमच्याकडे येतो तो पैशासाठी असो असं तुम्हाला वाटतं, पण ज्या हक्काच्या मागण्या ज्या शासनाने पूर्ण करायला हव्यात त्याच्यावरही तुमची जी असंवेदनशीलता आहे, याच्यातनं तुमचं एकंदर या सरकारचं वर्तमान कसं आहे आणि ह्यांची विकृती कशी आहे हे दिसून येतं. काल एक घरकाम करणारी एक जी महिला मुलगी आहे, ती जिचं नाव वानखेडे असं होतं, ती लोकलमधनं पडून तिचे दोन्ही पाय गेले, ज्यामध्ये सरकारने याच्यावर काहीच भूमिका घेतली नाही. दुसरीकडे 1100 कोटी रुपये क्रिकेटरना देण्यात येतात. मुख्यमंत्री स्वतः जाऊन अनेक ठिकाणी लाखो रुपयांची उधळण करतात. जिच्यावर पूर्ण कुटुंबाचा भार आहे, अशा तरुणीला काहीही मदत सरकारकडून देण्यात नाही आली. कसं पाहताय सगळं? हे सगळे असंवेदनशीलतेचे नमुने सादर करतायत ते समाजासमोर. आजच्या निवडणुकामध्ये जे काही मतांचं राजकारण दिसते, पंचतारांकित हॉटेल दिसतात, त्याच्यावर काय वाटतंय आपल्याला? मी माझ्या घरनं आलोय, माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे. तर हे आपल्यासोबत होते जितेंद्र आव्हाड, ज्यांनी विधान परिषदेचं जे मतदान आहे त्यावरून भाष्य केलंय. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, विधिमंडळ भवन.